शेतकरी मित्रांनो, जर्मन टेक्नॉलॉजीचा दणका भारतातील प्रत्येक शेतकऱ्याचा आवडीचा असा डॉइट्सफार हा ट्रॅक्टर आज मी पाहण्यासाठी आलेलो आहे. बारामती पासून 20 किलोमीटर अंतरावर पुणे सोलापूर हायवेला खडकी या गावामधील एका ट्रॅक्टरच्या शोरूम मध्ये आपल्या सोबत आहेत ट्रॅक्टर शोरूमचे ओनर. तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकी जर्मन टेक्नॉलॉजीचा हा दणका विशेष करून शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायद्याचा ठरेल. आणि मला कळलंय की इंधनाची बचत जास्त करतोय आणि ताकद ही जास्त प्रमाणे या ट्रॅक्टर मध्ये आहे. तर आम्हाला आज संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याकडनं हवी आहे. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपला परिचय द्या. हा, मी निलेश राऊत, राऊत ॲग्रो सर्व्हिसेस डॉइट्सफार शोरूम याचं मी ओनर आहे. तर हे ट्रॅक्टर आपले जर्मन मेड आहेत आणि याची जी मदर कंपनी जी म्हणून जी लॅम्बॉर्गिनी आहे, म्हणजे जगातील सगळ्यात लक्झरियस ब्रँड म्हणू आपण, तो ह्या ट्रॅक्टरशी रिलेटेड आहे. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे हा ट्रॅक्टर लक्झरी प्रोडक्ट असला तरी डिझेल मध्ये बचत करतो. म्हणजे आमचं असं ओपन चॅलेंज आहे दुसऱ्या ट्रॅक्टर बरोबर की आमचा ट्रॅक्टर कुठल्याही कामामध्ये कम्पेअर केलं तर 10 ते 15% डिझेलचं सेव्हिंग करतो, म्हणजे करतोच. म्हणजे तुमचं ओपन चॅलेंज आहे हे 10 ते 15% डिझेल सेव्हिंग करतो. आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत हेवी इम्प्लिमेंट, म्हणजे जे काही हेवी इम्प्लिमेंट आहेत, प्लाव असेल, नांगर असेल, रोटावेटर असेल, तर ह्याला सहजासहजी हा चालतो किंवा हार्ड जमिनीमध्ये सुद्धा याचा चांगले रिझल्ट येतात. आता सर्वात महत्वाचं मला जसं कळलं की हा डॉइट्सफार जो ट्रॅक्टर आहे, तर याला प्रत्येक जी मॉडेल आहेत तर ही किती एचपी पासून किती एचपी पर्यंत आहे? सध्या आम्ही 45 एचपी पासून ते 110 एचपी पर्यंत डॉइट्सफारचे मॉडेल वितरित करतो. आणि यामध्ये अजून एक फायदा असा आहे की जो शेतकरी हा डॉइट्सफार ट्रॅक्टर घेईल, या प्रत्येक ट्रॅक्टरला क्रिपेअर गिअर येतोय म्हणजे. हा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रिपर स्पीड. हो. क्रिपर स्पीड हे ओरिजिनली, म्हणजे आता सध्या एवढ्या 1-2 वर्षांमध्ये क्रिपर स्पीडचं आपण ऐकतोय. त्याचं कारण काय की आता यांत्रिकीकरण वाढलंय, मजुरांची खूपच शॉर्टेज आहे किंवा मजूर मिळत नाही. बरोबर. तर त्याच्यासाठी आता कांदा लागवड झालं, हार्वेस्टर झालं, किंवा काय हेवी इम्प्लिमेंट्स असतील की जे खूप प्रिसिजन वरती चालवले जातात, म्हणजे त्यांना खूप प्रिसाइज वरती ते चालले पाहिजेत. ते म्हणजे नाही का, ट्रॅक्टर मागे पुढे जास्त नाही झाला पाहिजे, एक सारखा चालला पाहिजे, स्पीडने चालला. तर हा ट्रॅक्टर भारतातील पहिला क्रिपर देणारा ट्रॅक्टर आहे. आणि याच्या 45 एचपी पासून ते 110 एचपी पर्यंत ह्याला डिफॉल्ट, म्हणजे ह्याला कुठलीही ऍडजस्टमेंट करायची गरज नाही. हा ट्रॅक्टर देतानाच तुम्हाला क्रिपर स्पीडचा दिला जातो. म्हणजे आपल्याला जे ताशी अंतर ठेवायचं, सेट करायचं, तर या क्रिपर गिअरमुळे आपण ते सेट करतो. शक्य होतं. बरोबर. तर निश्चित स्वरूपात शेतकरी मित्रांनो, आता आपल्या समोर जवळपास 4 ते 5 मॉडेल उपलब्ध आहेत. या प्रत्येक मॉडेलचं आपण सरांकडनं माहिती जाणून घेऊया, नेमकी कशा पद्धतीने तुम्हाला हा ट्रॅक्टर शेतात नेल्यानंतर फायदेशीर ठरणार आहे. तर सर, हा सुरुवातीला हा दिसतोय आम्हाला ॲग्रोलेक्स 50 टर्बो प्रो, तर याबद्दल थोडीशी माहिती द्या. हा ॲग्रोलक्स 50 टर्बो प्रो हा मोस्ट वॉन्टेड ट्रॅक्टर म्हटला तरी चालेल. 12+3 गिअर बॉक्स येतो याच्यामध्ये, पुढे प्रोजेक्टर लॅम्प येतो आणि पुढे एसडीएफचा म्हणजे सामे डॉइट्सफारचा ऍक्सल येतो. हा ट्रॅक्टर हेवी इम्प्लिमेंटसाठी सर्वोत्तम ट्रॅक्टर मानला जातो आमच्या ह्याच्यामध्ये. आणि याला भारतामध्ये तरी या ट्रॅक्टरला बीकेटीचे टायर येतात, रेडियल टायर येतात. हा आजपर्यंत तरी कोणी देत नाहीये, या ट्रॅक्टर रेंज मध्ये हे टायर्स कोणी देत नाही. बीकेटीचे टायर सध्या देत नाही. बीकेटीचे रेडियल टायर. पुढचा टायर येतो 12-4-20 मध्ये बीकेटीचा रेडियल टायर येतो, आणि पाठीमागचा टायर येतो 16-9-28, हा सुद्धा बीकेटीचा टायर येतो. ओके. म्हणजे निश्चितच ताकद, टायर पुढचे टायर पाहता निश्चितच जी ताकद आहे तर ही जास्त प्रमाणे यामध्ये आपल्याला बघायला मिळते. बरोबर. आणि अजून एक सांगावं वाटतं की हे रेडियल टायर असल्यामुळे आणि ब्रॉड टायर असल्यामुळे जमिनीवरती एकसारखा भार पडतो. त्यामुळे एक गैरसमज आहे की मोठे टायर असले तर जमीन दबते, तर तो हा विषय ह्याच्यामध्ये येतच नाही. बरोबर. त्यानंतर आता आपण पाहतोय की एक्सेल 50, या ट्रॅक्टर बद्दल काय माहिती द्या. हा स्टँडर्ड रेंजचा एक ट्रॅक्टर आहे. 14-9चा टायर पाठीमागे येतो आणि 9-20चा एक टायर पुढे येतो. आणि
हा 15+15 गिअर बॉक्स मध्ये येतो. याला सेपरेट रिव्हर्स फॉरवर्ड आहे आणि हा सुद्धा एक बेस्ट मॉडेल आहे विथ क्रिपर गिअर. विथ क्रिपर गिअर. ओके. त्यानंतर तो दुसरा जे मॉडेल आहे ते कोणतं आहे? जे सध्या आमचं जे काय बेसिक मॉडेल आहे ते त्याच्यामध्ये तो नॉर्मल ऍक्सेल मध्ये येतो आणि बाकी सगळे फीचर्स त्याला सेम येतात. फक्त प्रोजेक्टर लॅम्प त्याला येत नाही, त्याला असा लॅम्प येतो. मला कळलं की 55 HP चा देखील ट्रॅक्टर आहे तुमच्याकडे. 55 HP चा ट्रॅक्टर आहे. त्याची काय आपल्याकडे विशेषता आहे नक्की? आहे तो ट्रॅक्टर, त्याला प्रोजेक्टर लॅम्प येत नाही. त्याला मागे जो टायर दिलेला आहे तो MRF चा 16/9 चा टायर आहे आणि पुढचा 9/20 चा BKT आहे. 9/20 चा BKT टायर आहे. म्हणजे निश्चित स्वरूपात शेतकरी मित्रांनो, आपण तुमच्याकडे 4 मॉडेल हे उपलब्ध केलेले आहेत. या डॉइट्स फॉर ट्रॅक्टरचे 4 मॉडेल आपल्याकडे आहेत. 80 HP चे आपण दिलेले बरेच मॉडेल आहेत. सध्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत नेलेले तुमच्या शोरूम मधून ट्रॅक्टर, त्या शेतकऱ्यांचा अनुभव कशा पद्धतीने आहे? त्यांचा अनुभव सुंदर आहे. कारण त्यांनी स्वतः शेतामध्ये वापरलेले आहेत. जिथं ट्रॅक्टर चालतच नव्हता, म्हणजे आम्ही समजा जे काय सोलापूर किंवा मंगळवेढा किंवा काही आमच्या इथं भागांमध्ये पठारावरती ज्या हार्ड जमिनी, बरोबर. जिथं असं म्हणलं जातं की बाबा हरभराची जमीन आहे, करडईची जमीन आहे, ह्याच्यात सहसा ट्रॅक्टर चालत नाही व्यवस्थित. तिथं आम्ही डेमो घेतले लेमकेनच्या नांगराबरोबर, तर एकदम सुपिरियर ट्रॅक्टर चालला. सर्वात महत्वाचं येतं की आता पाहतोय आपण जे अदर ट्रॅक्टर आहेत, हम्म, तर या ट्रॅक्टरांचं काय होतं की टायर याची स्लिप मारतायत. बरोबर आता याचे एवढे मोठे टायर आहेत, बरोबर. तर ते कशा पद्धतीने आहेत? स्लिप हा मारत नाही, कारण 4 व्हील ड्राईव्ह जर घेतला, हा, हा. 4 व्हील ड्राईव्ह जर घेतला तर स्लिपेजचं प्रमाण खूपच कमी म्हणजे ऑल मॉडेल 4 व्हील ड्राईव्ह आहे, ऑल मॉडेल नाही, 2 व्हील ड्राईव्ह मध्ये पण आहेत आपल्याकडे. काही 2 व्हील ड्राईव्ह मध्ये आहे आणि काही 4 व्हील 4 व्हील ड्राईव्ह. ड्राईव्ह मध्ये स्लिपेजचं प्रमाण कमी आहे, कारण 2 व्हील ड्राईव्ह मध्ये आम्ही 16/9 चे टायर देतो, त्यामुळे तो पण ब्रॉड येतो आणि त्याचं पण स्लिपेजचं प्रमाण कमी येतं. सध्या मी शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रभर ज्या कृषी प्रदर्शनामध्ये फिरत होतो, तर तिथं मला अनुभवलं की तुमचा डॉइट्स फार हा जो ट्रॅक्टर आहे, तर याला कांदा पेरणीचं यंत्र आहे हे देखील जोडलं होतं. आणि संबंध महाराष्ट्रातून जे शेतकरी आले, तर ते त्यांचा प्रतिसाद काय होता की आम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा आहे तर डॉइट्स फार हा ट्रॅक्टर घ्यायचा आहे, कारण इंधनाची बचत आहे, वेळेची 100% बचत होते आणि कमी वेळामध्ये जास्त काम होतं. आणि शेतकऱ्याला आज काय पाहिजे? ताकदवर मशीन पाहिजे आणि विशेष म्हणजे इंधन कमी लागलं पाहिजे. तर बरोबर. सरांनी जे सुरुवातीला सांगितलं की आम्ही ओपन चॅलेंज करतोय अदर ट्रॅक्टरला, की आमचा ट्रॅक्टर जोडा आणि तुमचा ट्रॅक्टर जोडा. आमचा ट्रॅक्टर कमी इंधनामध्ये जास्त काम, जास्त पॉवर जनरेट करून निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचा फायदा करतो. तर तुम्ही अजून काही सांगाल शेतकऱ्यांना की एखाद्या शेतकऱ्याला हे घ्यायचं तर कागदपत्र, डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने असतील? ही प्रोसेस तसं बघायला गेलं तर खूप सुरळीत आहे. आमच्याकडे सर्व बँकांचे लोन्स अवेलेबल आहेत ऑल बँक आणि गव्हर्नमेंट सबसिडीचे जे मॉडेल आहे ते पण आहे. तिथं पण आपण चांगल्या पद्धतीने प्रोसेस करतोय. त्यामुळे इथं तसे बँकिंग सुविधा आणि बाकीच्या कसल्याही प्रकारची अडचण काही सध्या नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी यायचे सकाळी आणि संध्याकाळी प्रोसेस होऊन हो, ट्रॅक्टर घेऊन जाऊ शकतो. 100%. ओके. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामधून कुठल्याही गावातून आपली जर व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला हा डॉइस फार हा ट्रॅक्टर घ्यायचा असल्यास आजच संपर्क करायचा. राऊत सरांचा नंबर मी यामध्ये देतोय, त्यांना फोन नक्की करा. सकाळी या, पहाटे घरून निघा, सकाळी इथं पोचा, संध्याकाळी ट्रॅक्टर घरी घेऊन जा आणि शेतीमध्ये उत्पादनासाठी हा शेतीतला राजा ट्रॅक्टर डॉइस फार हा वापरायला अजिबात विसरायचं. धन्यवाद. जय जवान, जय किसान. सर, पत्ता एकदा पुन्हा सांगा. हा, पत्ता आहे पुणे सोलापूर हायवेवरती, बारामती पासून 20 किलोमीटर, कुरकुम पासून 12 किलोमीटर सोलापूरकडे, खडकी या ठिकाणी, खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे. डॉइट्स फॉर राऊत ॲग्रो सर्व्हिसेस. धन्यवाद. जय जवान, जय किसान.